प्रेफरेबली वज्रासन. ज्याला ज्याला सहज शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसायचंय. With complete relaxation, we will chant Sri Omkar followed by prayers. For that, take a deep inhalation and start. Om. Om. ॐ भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. Enjoy the after effect. आपल्या उजव्या हाताची तीन बोटं आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये ठेवायच्यात. मी आनंदी आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम आहे. ईश्वराची अगाध कृपा माझ्यासोबत आहे. माझं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स आहे. योग्य योग्य दिवशी नॉर्मल नॅचरल वेली मी कन्सीव्ह करत आहे. माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी माझ्या येणाऱ्या बाळाचा स्वीकार करत आहे. मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते. राईट हँड रिलीज करायचे. उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचे. सेगमेंट एंडिंग. माझा आजचा दिवस छान उत्साहात आनंदात गेलेला आहे. कालचा दिवस कालच्या दिवसात जो आनंद मला मिळाला त्या सर्वांचे मी आभारी आहे. कळत नकळत कुठली गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली असेल तर मी तिचा स्वीकार करते. कळत नकळत माझं मन दुखावणाऱ्या सर्व वस्तूंना, व्यक्तींना, घटनांना मी माफ करते. माझा आजचा दिवस छान उत्साहात, आनंदात, सुनियोजित साजरा करण्यासाठी मी आता तयार आहे. रिलीज करायचं. काही क्षण वज्रासनात बसायचे, ध्यानाचा अभ्यास करायचा.
हळूहळू आपल्या ध्यानाचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचे. आपला वेळ घेत डोळे ओपन करायचे. आपलं विश्वास रिलीज करायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर आपल्या मानेचे मुवमेंट करायचे. श्वास घेत मान वरती, श्वास सोडत खालती. असं 5 वेळा करायचे. नंतर साइड टू साइड 5 वेळा करायचे. हे जस्ट ओढला खाली सोडून. हळूहळू सेंटरला यायचे. बटरफ्लाय पोझिशन. दोन्ही पावलं जॉईन करायचे. बॅक स्ट्रेट ठेवायचे. श्वास घेत आपले गुडघे वरती उचलायचे. श्वास सोडत खालती घेऊन जायचे. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. पाठीचा कळा ताठ ठेवायचे. हळूहळू श्वास घेत आपले गुडघे वरती उचलायचे. श्वास सोडत खालती न्यायचे. हळूहळू आपली सायकल पूर्ण करायचं. मांडी घालून बसायचे. फर्स्ट वसलबार शुद्धी. राइट हँडनी राइट नोस्ट्रल बंद करायचे. एल्बोज पॅरलर, चिन पॅरलर. स्ट्रोक्स द्यायचे. फक्त एक्सेल एक्सेल एक्सेल. 1 2 3 4 5. नाक साफ करायचे. लेफ्ट हँडनी लेफ्ट नोस्ट्रल बंद करायचे. राइट साइडले स्ट्रोक्स द्यायचे. 1 2 3 4 5. नाक साफ करायचं. दोन्ही नाकपुडे ओपन ठेवायचे आणि दोन्ही साईडली सोबत स्ट्रोक्स द्यायचे. 1 2 3 4 5. परफेक्ट. आता आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची. त्यासाठी आपली मान हळूहळू उजव्या साईडला घेऊन जायचे. आपले हालूवटी पॅरलर ठेवायचे. उजव्या साईडला बघायचे. नजर आपल्या खांद्याच्या टोकावर ठेवायचे, पण मान सरळ ठेवायचे. म्हणजे हालवटी वरतीच ठेवायचे. फक्त नजर खालती. जात्रदृष्टी किंवा डोळे बंद करू शकता. आपल्या लेफ्ट साईडला क्रॅनियल नर्व्हजवर जो ताण येतोय तो फील करायचे. यामुळे आपल्या मेंदूला उत्तम रक्तपुरवठा होतोय. त्याचा आनंद घ्यायचा आहे. स्लो breathe in, slow breathe out. हळूहळू सेंटरला यायचे. कंटिन्युएशन मध्ये लेफ्ट साईडला जायचे.
या खांद्याच्या टोकावर बघायचंय. श्वासोश्वास सुरू ठेवायचंय. त्यामुळे आपल्या मेंदूचं फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं आणि सर्व ग्लँड्स व्यवस्थित सिक्रेट करतात. थायरॉइड बॅलन्स व्हायला मदत होते. प्रोलॅक्टिन लेवल बॅलन्स होते. AMH, LH, FSH, टेस्टोस्टेरॉन. हळूहळू सेंटरला यायचं एकदम आरामात. कल्टिव्हेशन मध्ये पाठी जायचं, मान पाठी घेऊन जायचे. नाकाच्या टोकावर बघायचे, आपल्या थायरॉइड ग्लँडवर जो ताड येतोय तो फील करायचे. हळूहळू सेंटरला यायचे. कल्टिव्हेशन मध्ये खालती जायचंय. हनुवटी छातीला लावायचे. दोन डोळ्यांच्या मध्ये बघायचे. नेकवर जे प्रेशर येते ते फील करायचे. म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलिटिस असेल तर खालती बघणं अवॉइड करा. सिम्पल प्रॅक्टिस आहे, पण त्यामुळे आपले सर्व हार्मोन्स प्रॉपर सिक्रेट व्हायला मदत होतात. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली समोर बघायचे. आपल्याला जिव्हा बंद करायचे. जीभ वरती टाळूला टच करायचे. टंग लॉक. नाकाच्या टोकावर बघायचंय. आपण आवाज काढतो. आवाज काढता काढता थांबायचंय. जीभ वरती टाळूला लावायचे आणि नाकाच्या टोकावर बघायचंय. नाकाने श्वास घ्या. नाकाने श्वास सोडा. हळूहळू तोंड बंद करायचे. टंग लॉक रिलीज करायचे. स्लोली परत तोंड ओपन करायचे. जीभ जास्तीत जास्त बाहेर काढायचे. शिवमुद्रा. स्लोली खालती द्यायचे. हानुवटी छातीला लावायचे. जीभ छातीला लावायचा प्रयत्न करा. बॅक स्ट्रेट. दोन्ही हाताच्या बोटांना ताणायचे. दोन डोळ्यांच्या मध्ये बघायचे. सिंहमुद्रा बीपी साठी खूप चांगली प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आपल्या पूर्ण शरीरातलं ब्लड प्रेशर मेंटेन राहतं. हळूहळू समोर बघायचे. जीभ आत घ्यायचे. हाताच्या बोटांचा ताण रिलीज करायचा. परफेक्ट, वेल डन. एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. दोन्ही गुडघे सेपरेट करायचे. आपले पावलं जॉईन करायचे. स्लोली दोन्ही हात वरती घेऊन जायचे आपल्या डोक्याच्या वरती. आणि रिलॅक्स झोपायचे.
येस. हे आपलं ताणपत्रासन सगळेजण करू शकतात. तुम्हाला ग्रॉइन एरियाला जास्त ताण वाटत असेल तर गुडघ्याच्या खाली तुम्ही उशी ठेवू शकता. मेंटेन करायचे. लक्ष आपल्या ओटीपोटाकडे ठेवायचे. आपण 1 मिनिटं होल्ड करणार आहोत. नाकाने श्वास घ्यायचे. श्वास घेतल्यावर आपलं पोट एक्सपांड होतंय. हळूहळू श्वास सोडायचे. श्वास सोडताना पोट आत जाते. म्हणजे हळूहळू आपली सायकल पूर्ण करायचे. स्लोली दोन्ही हात उचलून आपल्या शरीराच्या बाजूला घेऊन यायचे. दोन्ही हातांनी आपल्या गुडघ्याच्या खाली सपोर्ट द्यायचे. दोन्ही गुडघे जवळ घ्यायचे. वन बाय वन लेग रिलीज करायचे. दोन्ही हात रिलॅक्स. मान एका साईडला जस्ट रिलॅक्स. ही आपल्या मेल फिमेल दोघांच्या फर्टिलिटीसाठी खूप चांगली प्रॅक्टिस आहे. यामुळे आपल्या इनर ग्रॉइन एरियाला, इनर हिप जॉईंट्सला एक पॉझिटिव्ह ताण येतो. आता आपण आउटर हिप जॉईंट्सला ताण येण्यासाठी प्रॅक्टिस करणार आहोत. जेणेकरून आपले काही स्टोअर इमोशन्स असेल, काही सप्रेशन असेल, काही टेन्शन असेल आपल्या शरीरामध्ये, ते रिलीज होईल आणि आपल्या हिप जॉईंट्सचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. ते आपल्या मेल फिमेल दोघांच्या फर्टिलिटीसाठी गरजेचं आहे. त्यासाठी आपण फिगर 4 पोझिशन करणार आहोत. दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यात फोल्ड करायचे. आपल्या हिल्स आणि बटक्समध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचे. दोन्ही हात बॉडीच्या साईडला, मान सरळ. आपले राईट अँकल जॉईंट आपल्या लेफ्ट नीवर ठेवायचे. आपला उजवा हात आपल्या दोन पायांच्या मधून घालायचे. डावा पाय बाहेरून घ्यायचे. दोन्ही हाताने आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली पकडायचे. डावा गुडघा जास्तीत जास्त आपल्या छातीच्या जवळ न्यायचे. ह्याच्यात आपल्या डोळे बंद. राईट हिप जॉईंटवर जो ताण येतोय तो फील करायचाय आउटर हिप्सवर. राहटाळला द्वितीयचा अभ्यास करायचाय. जो श्वास येतोय जातोय त्याचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांवर फील करायचंय. येणारा श्वास थंड आहे. बाहेर जाणारा श्वास हलकासा गरम आहे.
तो डिफरन्स फील करायचे. वैशाली मॅम डाव्या मांडीच्या खाली पकडायचे. येस. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. आपण थोडं होल्डिंग आज आसनांमध्ये जास्त देतोय, जेणेकरून आपली बॉडी छान रिलॅक्स व्हावी. काही स्टोर इमोशन्स असतील तर ते रिलीज व्हावे. हळूहळू डोळे बंद करायचे. स्लोली दोन्ही हाताचे इंटरलॉक रिलीज करायचे. डावं पाऊल जमिनीवर ठेवायचे. उजवं पाऊल जमिनीवर ठेवायचे. छान छान. आता आपल्या लेफ्ट अँकल जॉईंटला आपल्या राईट नीवर ठेवायचे. खूप छान. आपला डावा हात जो आहे तो दोन पायाच्या मधून घेऊन जायचे. उजवा हात बाहेरून घ्यायचे. दोन्ही हाताने इंटरलॉक करून आपला उजवा गुडघा जास्तीत जास्त आपल्या चेस्टच्या जवळ न्यायचा प्रयत्न करा. डोळे बंद. प्राणधारणा प्रथमेचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याला काउंट करायचे. वन इनहेलेशन, वन एक्सहेलेशन. Count as a one, one inhalation, one exhalation. Count as a two. Likewise, just count your breathing without. The left hip joint पर कॉन्शियसली फोकस करा. मिश्रितानं स्थिर सुखमासन. जेवढं स्टेबल राहता येईल आसनामध्ये तेवढं स्थिर राहायचा प्रयत्न करा. मान जमिनीवरच आहे. हळूहळू डोळे बंद करायचेत. स्लोली दोन्ही हाताचा इंटरलॉक रिलीज करायचे. आपलं उजवं पाऊल जमिनीवर ठेवायचंय. डावं पाऊल जमिनीवर ठेवायचं. वन बाय वन लेग अनफोल्ड करायचे. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स. मान एका साईडला. रिलॅक्स. त्या साईडला टर्न होत आपल्या पोटावर झोपायचं. सगळेजण करू शकतात. सिम्पल प्रॅक्टिस करतोय आपण. कपोतासन. पाय जवळ घ्यायचेत. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. कपाळ जमिनीवर. नोज रब करत हालवटी जमिनीवर. आपल्याला हळूहळू आपले हालवटी रेज करायचे. दोन्ही हाताने आपल्या हालवटीच्या खालती सपोर्ट द्यायचे आणि हाताचा सपोर्ट घेत वरती यायचे. येस. आपल्या दोन्ही हात हनुवटीच्या खालती. येस. कोपरे जे आहेत ते जवळ ठेवायचे आहेत एकमेकांच्या, म्हणजे हनुवटीच्या एक्झॅक्टली खालती येतील. येस. परफेक्ट. प्रतीक्षा मॅम थोडे एल्बोज पाठी घ्यायचे. व्हेरी गुड तनुजा मॅम. मेंटेन. आपल्या लोअर बॅक वरचा प्रेशर फील करायचंय. लोअर ऍबडॉमिनल वरचं प्रेशर फील करायचंय. हे आपल्या नेक साठी खूप चांगली प्रॅक्टिस आहे. पेन साठी खूप चांगली प्रॅक्टिस आहे. स्लो ब्रिदिंग, स्लो ब्रिथ आउट. हळूहळू डोळे बंद करायचेत. स्लोली आपले दोन्ही हात रिलीज करायचे. आपली हालुवटी मॅटच्या जवळ घेऊन जायचे. नोज रब करत कपाळ जमिनीवर. मान एका साईड. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स.
नेक्स्ट प्रॅक्टिस आपण धनुरासन करणार आहोत. ज्यांचं इम्प्लांटेशन सुरू आहे त्यांनी आता जी प्रॅक्टिस केली त्याचा सेकंड. मी धनुरासनचे इन्स्ट्रक्शन देते. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, कपाळ जमिनीवर, नोज रब करत हानुवटी जमिनीवर, दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, दोन्ही हाताने आपल्या अँकल जॉईंट्सला कॅच होल्ड करायचे, पाठून पाय अनफोल्ड करायचं म्हणजे आपली अप्पर बॉडी वरती येईल, पुढून हात खेचायचा प्रयत्न करायचे, समोर बघायचे, डोळे बंद, म्हणजे प्रतीक्षा मॅम दोन्ही कोपरे सोबत ठेवायचा प्रयत्न करा, एल्बोज सोबत ठेवायचे. येस. सर प्रतीक्षा मॅम कपोतासन करतायत, एल्बोज जॉईन करा एकमेकांना, उजवा कोपरा डावा कोपरा. येस, थँक्यू. आता परफेक्ट होतं. सो प्रतीक्षा मॅम कपोतासन करतात, कोडलकर सर, कडोलकर सर आपल्याला धनुरासन दाखवतात. सो ज्यांना धनुरासन कम्फर्टेबल आहे त्यांनी धनुरासन करा, ज्यांचं इम्प्लांटेशन सुरू आहे, पिरियड सुरू आहे त्यांनी कपोतासन करा. व्हेरी गुड पूनम मॅम, खूप छान. मेंटेन. स्पाईनचा काही मेजर इश्यू असेल तर अवॉइड करा. श्रद्धा मॅम मानेची मुवमेंट नका करू धनुरासनमध्ये. व्हेरी गुड सायली मॅम. अक्षय सर, खूप छान. श्वास घ्या, श्वास हळूहळू डोळे पण करायच्या. स्लोली दोन्ही एक्स्ट्रीमिटीज जमिनीवर ठेवायच्या धनुरासनसाठी. वन बाय वन लेट रिलीज करायचे. नोज रब करत कपाळ जमिनीवर. एका साईडला टर्न वर आपल्या पाठीवर झोपायचं. हळूहळू एका साईडला टर्न होत आपल्या जागेवर बस. हळूहळू उभं राहायचंय आपल्या जागेवर. काही बॅलन्सिंग प्रॅक्टिसेस करायच्यात आपल्याला. आपल्याला जानू वक्षासन करायचं म्हणजे आपला गुडघा छाती जवळ न्यायचा. त्यासाठी दोन्ही पाय जवळ ठेवायचे आहेत एकमेकांच्या. आपला उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, गुडघा चेस्टच्या जवळ घेऊन जायचे, दोन्ही हाताने इंटरलॉक करायचे, समोर बघायचे, नजर एखाद्या ऑब्जेक्टवर फिक्स ठेवायचे. सगळेजण करू शकतात, फक्त सायटिकाचा त्रास असेल तर वन लेग बॅलन्सिंग अवॉइड करा. प्राणधारणा प्रथमचा अभ्यास करायचा. जो श्वास येतोय जातोय त्याला काउंट करायचंय. सायटिकाचा त्रास असेल तर शुभांगी मॅम वॉल सपोर्टली करा, वॉलला टेकून करा. येस करेल असं. यामुळे आपल्या इंटेस्टाईनवर प्रेशर येतं, त्यामुळे आपलं एक्सक्रीशन व्यवस्थित होते, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होत आहे, आपले गॅसेस रिलीज होत आहेत. त्यामुळे फिलिपिन ट्यूबच्या ब्लॉकेजेस असतील तरी ते रिलीज व्हायला हळूहळू मदत होते. वेल डन एव्हरीवन, खूप छान. येस शिथिल मॅम. हळूहळू दोन्ही हाताचा इंटरलॉक रिलीज करायचे. स्लोली उजवा पाय जमिनीवर ठेवायचे, डावा पाय वरती उचलायचे, दोन्ही हाताने इंटरलॉक करायचे, डावा गुडघा आपल्या डाव्या चेस्टच्या जवळ घेऊन जायचे, डाव्या पायाची बोटं रिलॅक्स. मेंटेन. आपल्या यामध्ये अश्विनी मुद्राचा अभ्यास करू शकतो. आपलं लक्ष आपल्या आनंद मसल मध्ये घेऊन जायचं आणि त्या आनंद मसल्सला कॉन्ट्रॅक्ट करायचे, रिलीज करायचे, कॉन्ट्रॅक्ट करायचे.
रिलीज करायचे. जिथून आपण शी करतो त्या भागाला कॉन्ट्रॅक्ट करा, रिलीज. फोल्ड. 1, 2, 3, 4, 5. वेल डन. दोन्ही हाताचे इंटरलॉक रिलीज करायचे. आरामात आपला डावा पाय खालती घेऊन जायचे. खूप छान. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स. मान एका साईडला, जस्ट रिलॅक्स. डोळे पण करायचे. आपल्याला नटराज आसन करायचे. त्यासाठी साईड अँगलनी दाखवायचे. दोन्ही पाय सोबत ठेवायचे. आपला उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. उजव्या हाताने उजवी अँकल जॉईंटला कॅच होल्ड करायचे. डावा हात समोर ठेवायचे. डाव्या हाताच्या बोटांवर बघायचे. उजवा पाय पाठवून जेवढा वरती करता येईल तेवढं सहज वरती करण्याचा प्रयत्न करायचे. टाच आपल्या बटक्स पासून जास्तीत जास्त लांब घेऊन जायचा प्रयत्न करायचे. व्हेरी गुड अंकिता मॅम. आपल्या पेल्विक एरियाला जो छान पॉझिटिव्ह ताण येतोय त्याचा आनंद घ्यायचा. ज्यांना शक्य आहे तरी विदाउट वॉल सपोर्ट ट्राय करा. अंकिता मॅम विदाउट वॉल सपोर्ट ट्राय करा. स्लो ब्रिदिंग, स्लो ब्रिद आउट. ठीक आहे. नसेल होत विदाउट वॉल सपोर्ट, ते वॉलचा सपोर्ट घेऊ शकता. श्वास कुठेही रोखायचा नाहीये. मेंटेन फॉर 5 काउंट. 1, 2, 3, 4, 5. वेल डन. हळूहळू स्लोली रिव्हर्स मॅनर मध्ये रिलीज करायचे. परफेक्ट अनुषा मॅम, खूप छान. आता दुसऱ्या साईडने करायचे. आता आपला उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. अपोजिट साईडला जो राहिला असेल तो डावा पाय फोल्ड करायचे. डाव्या हाताने डाव्या अँकल जॉईंट कॅच होल्ड करायचे. राईट हँड समोर. डावा पाय जेवढा छान वरती स्ट्रेच करता येईल तेवढा करायचंय. आपल्या पेल्विक एरियाला जो पॉझिटिव्ह ताण येतोय तो फील करायचंय. व्हेरी गुड देशमुख सर. मेंटेन. मस्त अमृता मॅम, खूप छान होत आहे. ज्यांना काही त्रास होतोय, पोटात वगैरे दुखतंय, हे करून नसेल कम्फर्टेबल वाटत तर अवॉइड करा. पण असंच फर्टिलिटीसाठी काही इश्यू नाहीये. स्लो ब्रिदिंग, स्लो ब्रिथ आउट. येस. त्या केसमध्ये असा ताण तुम्ही अवॉइड करा. हळूहळू आपली सायकल कम्प्लीट करायची. वरचा समोरचा हात आरामात रिलीज करायचे. खालचा हात रिलीज करायचा. पाय रिलीज करायचे अँड रिलॅक्स. एक राऊंड मलासनचा करून आपण खालती बसूया. दोन्ही पायांमध्ये कमरेपेक्षा जास्त डिस्टन्स. दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये. हळूहळू दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करत आरामात खालती जायचे. दोन्ही कोपरे दोन गुडघ्यांच्या मध्ये फिक्स करायचे. बॅक स्ट्रेट ठेवायचे. समोर बघायचे. डोळे बंद. प्राणधारणा प्रथमचा अभ्यास करायचा. सगळेजण करू शकतात. अगेन इंडोमेट्रियोसिसमुळे काही पेन असेल तर अवॉइड करा. स्लो ब्रिदिंग, स्लो ब्रिथ आउट. समोर फोकस ठेवायचा आपल्याला. व्हेरी गुड शीतल मॅम. मेंटेन. स्लो ब्रिदिंग. फॉरवर्ड बेंड नाही करायचे. बॅक स्ट्रेट ठेवायचे. कोपरे दोन गुडघ्यांच्या मध्ये. हळूहळू आपले सायकल कम्प्लीट करायचं. स्लोली डोळे ओपन करायचे. दोन्ही पाय गुडघ्यात अनफोल्ड करत वरती यायचे. दोन्ही हात रिलीज करायचे. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचे. उजवा पाय जमिनीवर. डावा पाय वरती उचलायचे आणि गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचे. परफेक्ट. आरामात आपल्या जागेवर बसायचे. एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचे फॉर रिलॅक्सेशन. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स. मान एका साईडला, जस्ट रिलॅक्स. आपण स्वरूपानंतरची भूपाळी ऐकतोय.
just for maximum relaxation. प्रभात झाली स्वरूपनाथा, याहू मम अंतरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. माझे माझे लोप पावू दे, तुझे तुझे उगवू दे. कोणासे मी तो मी सहजपणे कळू दे. प्रसन्नतेची प्रभा सदोदित झळको वदनावरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. दृष्टी निवळू दे, तिमिर जाऊ दे, आशीर्वाद हवा. अभ्यासाचा या वचनाचा छंद जडू दे जीवा. सुमने सुमने अर्पण भावी, कृपा करा सत्वरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. राम कृष्ण तुम्ही, राम तीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव. करुणा कर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव. हरिमय होनी आम्हा जाणवो, हरिमय नर नारी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. उदात्त उन्नत पावन मंगल जीवन हे भावे. सोहम सोहम म्हणता म्हणता ममत्व संपावे. सोहम फुंकर भरा बनू द्या, या देहा बासरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. जवळ घेऊनी शिकवा गीता, ओढशी लागली. घास सानुले करुणी भरवा, आम्हा गुरु माऊली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जपो सदा वैखरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. द्वंद्वन उरले, दुःख संपले, अनुभव हा यावा. तिमिर मावळे, गगन उजळले, जाणवू दे गारवा. चित्ती वचनी कृतीत यावी, सहज सुधा माधुरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. स्वागत करीतो सद्गुरु राया, उमलो दे मनी उषा. कृपा प्रसादे स्वामी आपुल्या,
शमुदे सगळी तृषा. आपल्या रिलॅक्सेशन मधून बाहेर येण्यासाठी आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांचे हलकेसे मुवमेंट करायचे. डोळे बंदच आहेत. आपल्या डाव्या कुशीवर झोपायचे. डावा हात आपल्या डोक्याच्या खाली. हळूहळू उजव्या हाताच्या मदतीने आपल्या जागेवर बसण्याचा प्रयत्न करा. बाळासाठी प्रार्थना करायची. एक हात आपल्या हृदयावर ठेवायचे, एक हात आपल्या ओटीपोटावर. हे प्रिय बाळा, तू चेतना स्वरूपात आता जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर आपल्या घरी माझ्या गर्भात प्रवेश कर. तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे. त्यासाठीच तुझ्यावर योग्य संस्कार करण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांचा, आमच्या प्रेमाचा, आमच्या प्रार्थनेचा स्वीकार कर. आणि एक आनंदी, आरोग्य संपन्न, दीर्घायू बाळ म्हणून आमच्या पोटी जन्माला ये. स्वतःला आशीर्वाद द्यायचे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. लास्ट ओंकार इनहेल. ओम. आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे यासाठी ईश्वराचे आभार मानायचे आहेत. आणि हळूहळू आपल्या वेळेत डोळे ओपन करायचे आहेत. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. उद्या भेटूया आपण. येस, उद्या आपण ज्योती ध्यान घेऊया. सो सगळ्यांनी कॅन्डल्स घेऊन बसायचे. काही चक्रा रिलेटेड आसन प्रॅक्टिस पण करू, चक्रा बॅलन्सिंग रिलेटेड, आणि त्यानंतर ज्योती ध्यान घेऊया. थँक्यू. जे डेमो क्लासला आले त्यांनी थांबायचे, बाकीचे जाऊ शकतात. थँक्यू सो मच.